महत्त्वाच्या व्याख्या. नैसर्गिक संसाधने. निसर्गातून मिळणाऱ्या ज्या घटकांचा उपयोग मानव आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी करतो त्यांना नैसर्गिक संसाधने म्हणतात. मृदा, खडकांचे बारीक कण, वाळू आणि वनस्पती व प्राण्यांचे कुजलेले अवशेष एकत्र मिळून तयार झालेल्या सुपीक मिश्रणाला मृदा म्हणतात. धरण किंवा बंधारा. नदीचे वाहणारे पाणी पुढे जाण्यापासून अडवण्यासाठी एक मोठी रिकाम्या जागा भरा. पवनचक्कीची पाती डॅश फिरतात वाऱ्यामुळे. सर्व बाजूंनी जमिनीने वेढलेला पाण्याचा एक बंदिस्त साठा म्हणजे डॅश होय तलाव. विहीर आणि आड हे पाणी साठवण्याचे डॅश स्रोत आहेत. पारंपरिक. ओढा, झरे, तलाव आणि नदी हे पाण्याचे डॅश स्रोत आहेत. नैसर्गिक. वनस्पतींच्या वाढीसाठी मृदा अत्यंत आवश्यक असते. योग्य जोड्या जुळवा. पवनचक्की ऊर्जा निर्मिती किंवा हवा. धरण व कूपनलिका मानवनिर्मित जलसाठे. ओढा व नदी नैसर्गिक जलसाठे. मातीचे माठ पारंपरिक साठवणूक. चूक की बरोबर ते लिहा. तलाव आणि धरणे हे दोन्ही पाण्याचे नैसर्गिक स्रोत आहेत. उत्तर चूक. धरण हे माणसाने बांधलेले असते. माती आणि मृदा या दोन्ही गोष्टींमध्ये कोणताही फरक नाही. उत्तर चूक. मृदेमध्ये कुजलेले अवशेष असतात त्यामुळे या दोन्हींमध्ये फरक आहे, त्यामुळे हे उत्तर चुकीचे आहे. माती आणि मृदा या दोन्ही गोष्टींमध्ये कोणताही फरक नाही. उत्तर चूक. मृदेमध्ये कुजलेले अवशेष असतात, मातीत नसतात. वनस्पतींच्या उत्तम वाढीसाठी सुपीक मृदा अत्यंत आवश्यक असते. हे उत्तर अत्यंत बरोबर आहे, कारण सुपीक माती असेल तरच झाड जोमाने वाढते, त्याला भरपूर फुले आणि फळे येतात. एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला. आपल्याला पाण्याचा मुख्य स्रोत कुठून मिळतो? उत्तर. आपल्याला पाण्याचा मुख्य स्रोत पावसापासून मिळतो. पाऊस हे त्याचे एक उत्तर आहे. प्रश्न दुसरा. जमिनीत मुरलेले पाणी बाहेर कसे काढले जाते? उत्तर. जमिनीत मुरलेले पाणी विहीर खणून किंवा हातपंप वापरून वर काढले जाते. प्रश्न तिसरा. पाणी अडवा पाणी जिरवा म्हणजे काय? पावसाचे पाणी वाहून जाऊ न देता जागोजागी बांध घालून अडवणे आणि जमिनीत मुरवणे म्हणजेच पाणी अडवा पाणी जिरवा. याची एक आकृती पाठीमागे दिलेली आहे, ती सर्वांनी